शासकीय नोकरीचं आमिष दाखवून 28 लाखांचा गंडा घातला गेलेला आहे। लातूरमधील हा धक्कादायक प्रकार समोर आला। आरोपी शरद जाधव किनीकरला शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली। आरोपीला 5 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध शासकीय कार्यालयात नोकरी लावण्याचा आमिष दाखवून लातूरमधील 34 विद्यार्थ्यांना तब्बल 28.23 लाखांचा गंडा घातल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे। विजय नर्सिंग कॉलेजचा संचालक आरोपी शरद जाधव किनीकरला लातूरच्या शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली आहे। न्यायालयाने त्याला 5 नोव्हेंबरपर्यंतची कोठडी सुनावली आहे। त्या गुन्ह्यात त्याला मदत करणारी त्याची पत्नी आरोपी अंजली जाधव किनीकर अद्याप फरार आहे। या गुन्ह्याचा तपास करणारे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधाकर चव्हाण यांच्याशी बातचीत केली आहे। जय महाराष्ट्रचे प्रतिनिधी अजय घोडके यांनी पाहुयात। शासकीय नोकरीचा आमिष दाखवून लातूरमधल्या काही तरुणांना या ठिकाणी गंडा घातल्याची जवळपास 28,23,000 रुपयाचा गंडा घातल्याची एक धक्कादायक बाब पुन्हा एकदा नव्यानं लातूरमध्ये उघडकीस आलेली आहे आणि या प्रकरणी लातूरच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। त्या संबंधातला तपशील आपल्याला देण्यासाठी लातूरच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधाकर चव्हाण साहेब आपल्यासोबत आहेत। साहेब, हा जो फसवणुकीचा जो गुन्हा आहे तो आपल्याकडे रेकॉर्ड झालेला आहे। काय नेमका या गुन्ह्याचा सगळा तपशील आहे, कसा घटनाक्रम आहे? याच्यामधील जो फिर्यादी आहे सिद्धांत बनसोडे यांचे आजोबा चंद्रकांत बनसोडे यांच्या ओळखीचा जहामात गुन्ह्यातले आरोपी आहे शरद विजयकुमार जाधव त्याला उर्फ किनीकर आणि त्यांची पत्नी अंजली जाधव किनीकर ह्यांनी त्यांच्या आजोबाला विश्वासात घेऊन त्यांचं असं म्हणणं होतं की आम्ही केंद्र शासनात आणि राज्य शासनात नोकरीला होतो, म्हणून त्यांनी त्यांच्या ज्या बोललेल्या विश्वासाला भूलथापाला बळी पडून त्यांनी त्याच्यामध्ये त्यांच्या सहमत दर्शवले आणि त्यांच्याकडून त्यांनी 28 लाख रुपये 23,000 रुपये घेतले आणि त्यांचा जो फिर्यादी आहे त्याला TC विभागात नोकरीला लावतो म्हणून त्यांना बनावट नियुक्तीपत्र दिले आणि जी त्यांची जी आते बहीण आहे फिर्यादीची तिला आयकर विभागात नियुक्तीपत्र देतो म्हणून साक्षी त्यांना पण त्यांच्याकडून पण पैसे घेऊन यांनी त्याला नियुक्तीपत्र दिले आणि ह्याच पद्धतीने नाही अशा बऱ्याच लोकांना अजून 34 लोकांना फसवल्याचे तपासात दिसून येत आहे। महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा दिल्लीपर्यंत सुद्धा या सगळ्या प्रकरणाचं कनेक्शन जाण्याची दाट शक्यता देखील शिवाजीनगर पोलिसांनी व्यक्त केलेली आहे। अजय घोडके, जय महाराष्ट्र न्यूज, लातूर।